गप्पांनंतर आता पाटणकर मॅडम आपल्या किचन मध्ये आलेल्या आहेत आणि आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. तयार आहात का तुम्ही? होत आहे. काय टेन्शन पिन्शन नाही ना? अजिबात नाही. अरे वा, काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? ह्याला म्हणतात सोडे घालून भरली वांगी. सोडे घालून भरली वांगी. बर, सोडे म्हणजे ड्राय प्रॉन्स. ते सोडे बर का, नाही तर तुम्ही आपलं सोड्याची बाटली होतच राहिलं म्हणा ड्राय वांगी कशी होतील, हो की नाही हो? तसं नाही, सोडे घालून भरली वांगी. क्या बात आहे. चला लागणारं साहित्य पाहूयात, मग कृतीकडे जाऊयात. सांगा. वांगी, त्यानंतर भिजवलेले सोडे, बटाटा, खडा मसाला, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, सुकं खोबरं, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, तिखट आणि मीठ. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलं. फक्त मला एक दोन गोष्टी सांगा की आलं लसणाच्या पेस्ट सोबत असं हिरवं काहीतरी दिसते, काय? त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि थोडी हिरवी मिरची घातलेली आहे. हा, म्हणून त्याचा रंग हिरवा आहे. बरं, हे सोडे किती वेळ भिजवलेले? एक अर्धा तास भिजवतो. अर्धा तास फक्त. बाकी वांगे वगैरे सगळं काय आमच्या परिचयाचं आहेच आहे. लगेच आपण मग आता कृतीकडे बोलूया. काय करायचं? पहिल्यांदा तेल थोडंसं टाकायचंय बघा, थोडं. बस बस पुरे? बस बस. ओके. आता सोडे थोडेसे आपण बारीक तुकडे करून, म्हणजे 2 तुकडे असे करून. बर, हे तुकडे करून घेऊन तेलामध्ये परतायचे का? परतायचे. त्याला थोडंसं तिखट, हळद, आलं लसणाची पेस्ट, कोळ असं लावून, म्हणजे त्याच्यातला जो वैसपणा जो असतो ना, जो वास एक प्रकार, तो निघून जातो. बर, ठीक आहे. थोडक्यात मॅरिनेशन करून मग परतून घ्यायचं. बर, ठीक आहे. काय आता करायचंय? तेलात सोडायचं. बर, आपण हे तुकडे केलेले सोडे त्या तेलामध्ये घातले. पुढे त्याच्यामध्ये हळद, तिखट थोडी बस 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 पुरे. ओके. आता हळद, बस बस. ओके. त्यानंतर थोडासा मसाला, गरम मसाला. बर, चिंचेचा कोळ. बस बस बस. आणि आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण मिरची पेस्ट किती लागेल? इतकी लागेल? हो, बस. पहिल्यांदा आपल्याला जरा ते परतून आणि हे सगळं एकत्र करायचं. चांगलं चवचवून असं घेतलं की ते त्याचा जो हे असतो, फिशचा जो वास असतो तो कमी होतो. बरं, जो उग्र वास येतो हे करायला लागल्यानंतर, जो आता मी इथे फील करू शकतोय, तो जरा कमी होईल, कारण आपण त्याच्यात चिंचेचा कोळ वगैरे बरंच काय काय घातलंय. चिंचेचा कोळ आणि आलं लसणाची पेस्ट, त्यामुळे हा जातो. बरं, आता काय? हे बाजूला काढून ठेवू आपण. त्याच्यात काढून ठेवू. मी काढतो द्या. ह्याच्यामध्ये आपण, याच भांड्यामध्ये आपण थोडं कांदा खोबरं तळून घेऊ शकतो. तळून घ्यायचंय? हो. किती लागणार तेल? अगदी 1 चमचा. बस 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 बस. ओके. उभा चिरलेला कांदा. पुरे इतका? पुरे. त्याच्यानंतर यामध्ये आता हा चांगला थोडा परतत आला की याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा सगळा. हा, बस 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 बस. त्याला काय आता परतून घ्यायचं? ह्याच्यावर खोबरं टाकायचं. हे परतून झाल्यानंतर काय पुढची कृती आहे? याचं वाटण करून घ्यायचं मिक्सर मधनं. फक्त याचं आणि मग हे मिक्स करायचं सगळं. अच्छा, याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय. हो. आणि मग पुढे आता हे वाटण आणि मग हे सोडे याच्यात मिक्स करायचे आहेत. आणि ते वांगी आणि बटाटा यांना सगळे भरून नंतर फोडणी थोडासा कांदा टाकून ते दोन्ही त्याच्यात शिजवून घ्यायचे, थोडं पाणी करून. ठीक आहे, म्हणजे आपला पहिला टप्पा वाटण करून ह्याच्यात मिक्स करायचंय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया